नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। देवाच्या स्तुतीसाठी आपण गीत गातोय, वर्ष नवे आले। वर्ष नवे आले, वर्ष नवे आले, कारण हर्षाचा झाले, वर्ष नवे आले, वर्ष नवे आले, कारण हर्षाचा झाले, वर्ष नवे आले। बंधू बहिणीची सेवा करिता वर्ष एक गेले, बंधू बहिणीची सेवा करिता वर्ष एक गेले, वर्ष एक गेले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले, वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले। ख्रिस्तापणाचे तेज काढूनी धूरत माझे गेले, ख्रिस्तपणाचे तेज काढूनी धूरत माझे गेले, धूरत माझे गेले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले। देवाजीचे राज्य यादी रुंदीगत केले, देवाजीचे राज्य यादी रुंदीगत केले, रुंदीगत केले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले। माझी इच्छा प्रभूची दैवसे दुर्ले, माझी इच्छा प्रभूची दैवसे दुर्ले, दैवसे दुर्ले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले, वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले। परमेश्वराचे आम्ही आभार मानूया। हे नवीन वर्ष परमेश्वराने आम्हाला दिलं। 2020 मध्ये त्याने आम्हाला सांभाळलं, त्याच्या वचनाचं कुंपण त्याने आम्हाला दिलं, आणि 2021 हे नवीन वर्ष परमेश्वरानं आम्हाला दिलं आहे, आणि इथपर्यंत परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं आहे, आम्हाला त्याच्या वचनाच्या कुंपणात त्याने चालवलं आहे। ह्या नवीन वर्षाबद्दल 2021 बद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानूया। आपण प्रार्थना करू। पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या बाप्पा, हे नवीन वर्ष आम्हाला तू लागू दिलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा। 2020 मध्ये तू आम्हाला सांभाळलंस, हे 2021 आम्हाला तू दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा। ह्या 2021 मध्ये तू आमच्या बरोबर आहेस, आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा, आणि तुझ्या वचनाच्या कुंपणात आम्हा प्रत्येकाला तू चालविणार आहेस। पवित्र बाप्पा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ह्या वर्षासाठी आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो। या नवीन वर्षामध्ये तुझी कृपा आमच्या जीवनात कार्यरत असू दे। आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकाभोवती तुझ्या वचनाचं कुंपण सदैव असू दे। आज होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर बाप्पा। आजचा येणारा संदेश, आजचं गीत गाणं
आजची प्रार्थना सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. जे आमचे बहीण भाऊ आजच्या प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत, युट्यूबवर प्रार्थना पाहत आहेत, ऑनलाईन वर प्रार्थना पाहत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. परमेश्वराचे आभार आम्ही मानूया. उपासना संगीत गीत नंबर 451 आपण गाऊया. परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं, त्याची कृपा दिली. हे नवीन वर्ष त्याने आम्हाला लाभू दिलं. 2020 मध्ये तो आमच्या बरोबर राहिला आणि 2021 मध्ये तो आम्हा प्रत्येकाला या जगामध्ये त्याच्या वचनाच्या कुंपणामध्ये चालवणार आहे, राखणार आहे, आमचा सांभाळ करणार आहे. देवाचे आम्ही आभार मानूया. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू पुरणी आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तुम्हा जवळी मी घेई, दीन जरी दुबळे. देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. वावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. स्तोत्रसंहिता 91 वचन 1 ते 16. सर्व सामर्थ्याच्या पंखाखाली आश्रय, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्या पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्री
समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सत्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणते अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर धरून धरतील. तू सिंह व नाग ह्याच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेला तारणाचा अनुभव घडवीन. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. आपण मध्यस्थीची प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोब यांच्या देवा, बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. गेले वर्षभर प्रभू तू आम्हाला सांभाळलंस आणि तुझी कृपा पुरवलीस बाप्पा, आणि पुन्हा एकदा नव्याने आम्हाला तू नवीन वर्ष आमच्या जीवनात लाभू दिलंस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आणि धन्यवाद देतो. बाप्पा, तू किती चांगला आहेस. आणि खरोखर बाप्पा, स्तोत्र 34 आणि वचन 8 तुझं वचन म्हणतं, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. बाप्पा, आम्ही गेल्या वर्षभरात तुझा अनुभव घेतला आणि खरोखर बाप्पा, तू आम्हाला सांभाळलंस, तू आम्हाला टाकलं नाहीस आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमच्यासोबत राहिलास आणि सर्व गोष्टीत तू आम्हाला सांभाळलंस बाप्पा. आरोग्य दिलंस. या सर्वाबद्दल बाप्पा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. मनापासून आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो बाप्पा. पुन्हा एक वार आम्हाला तू नवीन वर्ष लाभू दिलंस. तुझी स्तुती, तुला धन्यवाद आणि तुला गौरव असो. बाप्पा, स्तोत्र 103 प्रमाणे सर्व आशीर्वाद प्रभू तू आमच्या जीवनात दिलेस. तुझी स्तुती असो. आम्हाला उत्तम पदार्थांनी तू तृप्त केलंस बाप्पा आणि खरोखर सर्व आशीर्वाद तू आमच्यासाठी लाभू दिलेस. या सर्वांबद्दल तुझी स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्ही विशेष प्रार्थना करतो बाप्पा या वर्षासाठी आणि दिलेल्या ह्या 2021 बाप्पा, आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की हे वर्ष तू आमच्यासाठी आशीर्वादाचं, भरभराटीचं असं करणारा बाप तू आहेस. कारण तू आमच्याबरोबर आहेस आणि बाप्पा, आमच्या मुखामध्ये सदैव तुझं वचन असावं, तुझ्या मार्गाने चालावं. यासाठी बाप्पा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्याने मदत कर. आम्हाला तुझी कृपा पुरवून दे बाप्पा. आणि ह्या वर्षभरात बाप्पा, आम्ही आपला हात तुझ्या हातात द्यावा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या मार्गाने चालावं. यासाठी प्रभू, आम्हा सर्वांचं तू सहाय्याने मदत कर. आज बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीत असताना, तुला धन्यवाद देत असताना आमच्या सेवेवरती तुझा आशीर्वाद असू दे. मिरियम ट्रस्टच्या माध्यमातून बाप्पा, आमच्या ज्या सेवा आहेत त्या सर्व आशीर्वादित कर. या सेवेसाठी प्रार्थना करणारे अनेक लोक आहेत. अनेक लोकांनी बाप्पा मदतीचे हात या ट्रस्टसाठी दिले. त्या सर्वांसाठी आम्ही बाप्पा तुझी स्तुती करतो. त्या सर्वांना तू सांभाळ देवा, आरोग्य दे आणि आशीर्वाद दे. होय बाप्पा, आमचं जीजस चर्च, या चर्चसाठी देखील आम्ही तुझी स्तुती करतो. नाताळाचा कार्यक्रम तो आशीर्वादित केलास. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो आणि आज बाप्पा, पुन्हा एकदा नव्याने तुझी उपासना या मंदिरात करीत असताना नवीन वर्षाची, ते देखील प्रभू तू आमच्यासाठी आशीर्वादित करत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. सर्वांना तू सांभाळस. चर्चच्या सर्व लोकांना तू आशीर्वादित केलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या चर्चशी संलग्न असणाऱ्या आमच्या ज्या सेवा आहेत, फलटण या ठिकाणी मिनिस्ट्री आहे आणि डाळज या ठिकाणी मिनिस्ट्री आहे, त्या मिनिस्ट्रीतले सर्व कार्यक्रम प्रभू तुझ्या नावात तू आशीर्वादित केले म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. त्या सर्वांना बाप्पा तुझ्या वचनात तू राख आणि प्रभू, त्या विश्वासणाऱ्या अनेक मंडळ्या आमच्या चर्चच्या माध्यमातून तयार होऊ देत बाप्पा.
यासाठी तू आम्हाला सहाय्य पुरव. आम्हाला तुझी कृपा पुरवून दे दे बाप्पा. आज आम्ही तुझी उपासना करीत असताना येणारं वचन प्रभू तू आशीर्वादाचं असं होऊ दे. जी गीते गायली जातील, जी वचनं आम्ही वाचू, ती सर्व तुझ्या नावात तू आशीर्वादित कर दे बाप्पा. या यूट्यूबच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या भक्तीच्या माध्यमातून दे बाप्पा, अनेकांपर्यंत तुझी सुवार्ता जात असताना प्रभू सर्वांना तुझी कृपा पुरव. अनेक कुटुंबामध्ये दे बाप्पा आजारपण असेल, दुखणे असेल, त्या संकट असतील, ते सर्व प्रभू तुझ्या हातात तू घे आणि सर्व कुटुंबांना तू आशीर्वाद पाठव. या नवीन वर्ष सर्वांसाठी तू आशीर्वादित असं कर दे बाप्पा. पुन्हा एक वार आम्हा सर्वांकडून तुझ्या आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे दे बाप्पा. आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरवून दे आणि या नवीन वर्षात तू आमच्यासोबत राहा दे बाप्पा. जसा यहोशुवासोबत तू होतास, जसा मोशेसोबत तू होतास, तसाच प्रभू तू आमच्यासोबत राहा. आणि दे बाप्पा, आम्ही आपल्या जीवनात तुला आद्यस्थान द्यावं यासाठी आमचं तू सहाय्याने मदत कर. आम्हा सर्वांना तुझी कृपा पुरवून दे, तुझी दया पुरवून दे दे बाप्पा. मान, महिमा, गौरव, सन्मान आम्ही सर्व काही तुझ्या नावात देतो दे बाप्पा. खरोखर दे बाप्पा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही घेतला आणि आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरवून दिलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. इथून पुढची सर्व वेळ तो आपल्या हातात घे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागितली आहे म्हणून ऐक दे बाप्पा. आमेन. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अवतार, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में ये रूप तो तेरा ही, इन चांद सितारों में है यह सभी तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सब को बताएंगे, हे यीशु महान अवतार, गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, ना पार सका कोई, सागर है तूफत का. तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, हे यीशु महान अवतार, हे गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. भूमि का तू दाता है, दुनिया को बताएंगे, हे यीशु महान अवतार, हे गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. In this new year, let us all decide to follow Jesus and sing this beautiful song, I have decided to follow Jesus. 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 No turning back, no turning back. The Lord go with me.
I see Jesus. The cross I carry, till I see Jesus. The cross I carry, till I see Jesus. No turning back, no turning back. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. No turning back, no turning back, no turning back, no turning back. देवाचे आभार मानूया आपण. 2020 मध्ये त्याने आम्हाला राखलं, सांभाळलं. हे नवीन वर्ष परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालं. प्रियांनो, ह्या वर्षाबद्दल, ह्या नवीन वर्षाबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानूया. 2020 मध्ये परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं आणि 2021 मध्ये त्याने आम्हाला आणलं. प्रियांनो, देव आमच्या सोबत होता म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. प्रियांनो, आम्हाला त्याने फार मोठी शांती प्राप्त करून दिली. फार मोठे आशीर्वाद देवानं आमच्या जीवनामध्ये दिले. आज ह्या नवीन वर्षामध्ये परमेश्वरासोबत चालत असताना आम्ही त्याला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आज देवाच्या वचनात मनन करत असताना, प्रियांनो, स्तोत्र 91 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. प्रियांनो, आज ह्या वचनावर आम्ही मनन करत असताना देवानं अनेक संकटापासून, अनेक अडचणीपासून, अनेक आजार आणि व्याधीपासून आम्हाला सांभाळलं. त्याच्या वचनाचं कुंपण सदैव त्याने आमच्या भोवती ठेवलं. प्रियांनो, आणि आम्हाला त्याने आनंदित असं ठेवलं. वचनावर मनन करत असताना प्रियांनो, देवानं जी काही कृपा आमच्या जीवनात केली त्याचे आम्ही आभार मानले पाहिजे. प्रियांनो, देव आमच्या सोबत आहे. परमेश्वर देवबाप आमच्या सोबत आहे, म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आम्हाला प्राप्त झाली. देवाने आम्हाला फार मोठी शांती प्राप्त करून दिली. प्रियांनो, फार मोठा आनंद प्राप्त होऊ दिला. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया. आणि देवाच्या वचनात मनन करत असताना दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. प्रियांनो, स्तोत्र करता परमेश्वराला आपला आश्रय आणि आपला दुर्ग असे म्हणतो. ह्या वचनामध्ये तो म्हणतो की परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. प्रियांनो, परमेश्वरावर स्तोत्र करता भाव ठेवतो, विश्वास ठेवतो. प्रियांनो, ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही देवाकडून सहाय्य मागूया. देवानं आम्हाला ह्या नवीन वर्षात त्याची कृपा द्यावी. हे नवीन वर्ष आम्हाला आशीर्वादाचं जावं, त्यासाठी देवाकडून आम्ही त्याची कृपा मागूया, आशीर्वाद मागूया. प्रियांनो, अनेक आशीर्वादाच्या गोष्टी देवानं आमच्या जीवनामध्ये होऊ दिल्या आणि ज्या ज्या ठिकाणात आम्ही गेलो त्या त्या ठिकाणात परमेश्वर आमच्या सोबत राहिला. प्रियांनो, आम्हाला त्याने अडचणीत टाकलं नाही, संकटात टाकलं नाही, दुःखात सोडलं नाही. त्याने आम्हाला सर्व प्रसंगी सहाय्य केलं. ज्यावेळेस आम्ही दुःखातून गेलो प्रियांनो, त्यावेळेस त्याने आमचं सांत्वन केलं. ज्यावेळेस आमच्यावर संकट आली त्यावेळेस आमचे सर्व त्याने संकट सोडवले. प्रियांनो, आज हे 2021 त्याने आम्हाला दिलं ह्यासाठी की आम्ही आनंदित व्हा, ह्यासाठी की आम्ही मनापासून त्याची सेवा करावी, ह्यासाठी की आम्ही त्याचं कार्य आनंदाने करावं, ह्यासाठी की आम्ही परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये उंच करावं. प्रियांनो, आज
मोठमोठाल्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी करणार प्रियांनो. ह्या वर्षामध्ये 2021 मध्ये देव आम्हाला त्याच्या वचनाच्या कुंपणात राखणार. ज्या ज्या प्रार्थना आम्ही 2020 मध्ये केल्या आहेत, काही प्रार्थनेचे उत्तर आमचे आले नसतील, पण 2021 मध्ये देवबाप त्या सर्व प्रार्थनेचे उत्तर पाठवून देणार आहे. देवाच्या वचनात पुढे जात असताना यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रियांनो, तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या सोबत ह्या नवीन वर्षामध्ये परमेश्वर असेल, म्हणून घाबरू नका. आणि ज्या ज्या ठिकाणात तुम्ही जाल त्या त्या ठिकाणात जिवंत परमेश्वर तुमच्या सोबत असणार. तो तुम्हाला प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक व्याधीतून सोडवण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. प्रियांनो, म्हणूनच स्तोत्र 121 मध्ये स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो आहे की तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. स्तोत्र करता स्तोत्र 121 मध्ये लिहितो, तो म्हणतो की तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. प्रियांनो, स्तोत्र करता या वचनामध्ये लिहितो की तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. परमेश्वर आमच्या सोबत राहिला आहे. 2021 मध्ये तो आमच्या सोबत आहे प्रियांनो. म्हणूनच या वचनाद्वारे देवबाप आम्हाला त्याची कृपा देतो आहे. आणि ह्या वचनामध्ये स्तोत्र करता 3ऱ्या वचनामध्ये लिहितो की तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही परमेश्वर. आणि 5व्या वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं, परमेश्वर तुझा रक्षक आहे. प्रियांनो, परमेश्वर तुमचा रक्षक आहे. परमेश्वर तुम्हाला सांभाळणार. इथपर्यंत त्या परमेश्वरानं तुम्हाला सांभाळलं, इथून पुढे तो तुम्हाला चालविणार आहे. आज देवानं त्याची कृपा आम्हाला प्राप्त करून दिली. देवानं त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनात दिले. वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, देवाचे आम्ही आभार मानूया. या 2021 मध्ये आम्ही परमेश्वरासोबत चालत असताना, देवाच्या वचनात मरण करत असताना स्तोत्र करता स्तोत्र 91 मध्ये लिहितो वचन 3 मध्ये की तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. प्रियांनो, कोणत्याही प्रकारच्या व्याधी येतील, संकट जरी आले तरी परमेश्वर आमचा सांभाळ करील. कारण 2020 मध्ये त्याने आम्हाला असंच सांभाळलेलं आहे. चांगल्या रीतीने आमचा सांभाळ केला आहे आणि आम्हाला आरोग्य लाभू दिलं आहे, शांती प्राप्त करून दिली आहे. आणि 4थ्या वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. प्रियांनो, तो तुझ्यावर पाखर घालील आणि त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. देव तुम्हाला टाकणार नाही, देव तुम्हाला सोडणार नाही. तो आम्हाला कधीच टाकणार नाही, सोडणार नाही. त्याने तुम्हाला बोलवलं आहे या जगामध्ये, त्याने तुम्हाला या जगात निवडून घेतलं आहे, म्हणून तो तुम्हाला कदापि टाकणार नाही, सोडून जाणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत तो तुमच्या सोबत आहे प्रियांनो. आणि या वचनामध्ये स्तोत्र करता म्हणतो की तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. प्रियांनो, आज तुम्ही आश्रय शोधत आहात ना? परमेश्वर तुमचा आश्रय आहे. परमेश्वर तुमच्यासाठी नक्कीच मार्ग काढेल. प्रियांनो, तुम्ही थकला आहात का? तुम्ही घाबरला आहात का? काळजी करू नका. जशी आई आपल्या लेकरांची काळजी घेते, तसाच हा परमेश्वर ह्या जगामध्ये तुमचा आश्रय आहे. तो तुमची काळजी घेत आला आहे आणि 2021 मध्ये तो तुमची काळजी घेणार आहे. वचनामध्ये
पुढे जात असताना प्रियांनो, आम्ही प्रत्येक जणाने देवाला ह्या जगामध्ये उंच केलं पाहिजे. देवानं आमच्यासाठी केवढे कार्य केले आहेत. देवानं त्याचा एकुलता एक पुत्र आम्हाला प्राप्त करून दिला आहे. प्रियांनो, देव आम्हाला ह्या जगामध्ये कदापि टाकणार नाही, कदापि सोडणार नाही. तो आमची ह्या जगामध्ये काळजी घेतो. परमेश्वराकडे तुम्ही या प्रियांनो, तुम्ही आज परमेश्वराकडे या प्रियांनो. तो तुमचा आश्रय व तुमचा तारणार आहे. प्रियांनो, परमेश्वरच हा तुमचा आश्रय आहे. आज तुम्ही काळजीने त्रस्त झाला असाल, काळजी करत असाल, दुःखात असाल, तुम्ही परमेश्वराकडे या. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आश्रय आहे. प्रियांनो, तो तुम्हाला त्याची विपुल अशी कृपा आज देऊ इच्छितो. ह्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या आनंदानं तो भरून टाकू इच्छितो. प्रियांनो, हे नवीन वर्ष त्याने आम्हाला प्राप्त करून दिलं आहे. ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही देवाचे आभार मानत असताना देवाच्या वचनावर आम्ही मनन करत आहोत की परमेश्वर आपल्या लोकांची ह्या जगामध्ये कशी काळजी घेतो. परमेश्वरावर जे विश्वास ठेवून आहे, ज्यांनी परमेश्वराला आपला तारणारा म्हणून, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. प्रियांनो, तो तुमचा आश्रय आहे. तो तुम्हाला केव्हाही ह्या जगामध्ये तुम्हाला ह्या जगामध्ये लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. तो युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर राहील. आज देवाच्या वचनामध्ये मनन करत असताना प्रियांनो, परमेश्वरानं केवढे अद्भुत कार्य ह्या जगामध्ये केले आहेत त्याची आठवण करा. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप घेऊन या जगामध्ये आला आणि मानवाचे सर्व आजार व्याधी त्याने बरे केले. जे जे लोक त्याच्याकडे आले, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने बरे केले. आज तुम्हालाही तो आरोग्य देऊ इच्छितो, तुम्हाला आनंदित करू इच्छितो, तुम्हाला ती शांती प्राप्त करून देऊ इच्छितो. ती शांती तुम्हाला तो देऊ इच्छितो. प्रियांनो, आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी, सर्व मानव जातीसाठी वधस्तंभावर प्राण दिला. नवीन वर्षाची सुरुवात झाली असताना प्रियांनो, आम्ही त्या जिवंत देवाचे आभार मानू की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगात पाठवला आणि तो आमचा या जगामध्ये सांभाळ करतो आहे. सर्व प्रकारचे संकट, दुःख, अडचणी यामधून तो आम्हाला चालवतो की ज्या प्रकारे येरुशलेमच्या रस्त्यावरून आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो भारी वधस्तंभ घेऊन चालला. प्रियांनो, तो भारी वधस्तंभ घेऊन आमचा प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमच्या रस्त्यावरून चालला. प्रियांनो, तो आम्हाला दुःखातून, संकटातून चालवतो. प्रियांनो, आमचे सर्व प्रकारचे दुःख तो मोकळे करतो, आमचे संकट बाजूला करतो आणि त्या संकटातून तो आमच्यासाठी मार्ग काढतो. म्हणून स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो आहे, ह्यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. तू तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. आणि 14व्या वचनामध्ये स्तोत्र करता लिहितो की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. परमेश्वर म्हणतो की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. प्रियांनो, तुम्ही देवावर प्रेम करा, तो तुम्हाला जगातल्या सर्व बंधनापासून मुक्त करू इच्छितो. म्हणूनच परमेश्वराचं वचन आज आमच्याशी बोलत आहे प्रियांनो की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. तुम्हाला परमेश्वर मुक्त करेल सर्व बंधनातून, सर्व व्याधीतून, आजारातून. प्रियांनो, तो तुम्हाला मुक्त करू इच्छितो. वेळ आली आहे की तुम्ही आता प्रभू येशू ख्रिस्तापुढे तुम्ही आता प्रभू येशू ख्रिस्ताकडून मागावं. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मागा म्हणजे तुम्हास दिलं जाईल. तुम्ही मागा प्रियांनो, तो तुम्हाला विपुल अशी कृपा, विपुल असा आनंद, विपुल अशी शांती आज तो तुम्हाला देऊ इच्छितो.
प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना देवाचं वचन आमच्याशी बोलतं की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. जगामध्ये परमेश्वरावर प्रेम करा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करा. त्याच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रियांनो, या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. प्रियांनो, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे ना, मग तो तुम्हाला उच्च स्थळी सुरक्षित ठेवी. जे जे कार्य परमेश्वरानं 2020 मध्ये तुमच्यासाठी केलं, 2021 मध्ये अनुग्रहाची, कृपेची आणि आशीर्वादाची वृष्टी तो तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो. प्रियांनो, आज देवाचे आभार माना, देवाला धन्यवाद द्या. या नवीन वर्षाबद्दल देवाची स्तुती करा की हे नवीन वर्ष परमेश्वरानं आम्हाला दिलं, आमच्या सर्व परिवाराला त्याने दिलं. आनंदित व्हा की देव आमची ह्या जगामध्ये काळजी करतो आहे. देव ह्या जगामध्ये आमचा सांभाळ करतो आहे. प्रियांनो, तो आम्हाला राखतो आहे आणि आम्हाला तो त्याच्या वचनामध्ये चालवतो आहे. वचनावर पुढे जात असताना प्रियांनो, आज आम्ही ह्या वचनावर मनन करत असताना 15व्या वचनामध्ये स्तोत्र 91 वचन 15 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. प्रियांनो, तुम्ही जेव्हा जेव्हा परमेश्वराचा धावा कराल त्यावेळेस विश्वासानं त्याची प्रार्थना करा, तो तुम्हाला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. प्रियांनो, तुमचं मागणं तो पूर्वी, कारण आमचा हा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त दयाळू देव आहे. रडणाऱ्याचे तो अश्रू पुसतो आणि दुःखितांचं तो सांत्वन करतो. जे कष्टी झालेले आहेत, अडचणीत सापडलेले आहेत, त्यांच्यासाठी तो मार्ग काढतो. कारण हा परमेश्वर जिवंत देव आहे आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, आज आम्ही वचनात पुढे जात असताना तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. परमेश्वर तुम्हाला मुक्त करू इच्छितो की ज्या प्रकारे स्तोत्र करता स्तोत्र 20 मध्ये म्हणतो, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करू. प्रियांनो, परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि तुम्ही त्याच्या शांतीच्या कुंपणामध्ये, वचनाच्या कुंपणामध्ये अधिकाधिक पुढे जा. वचनावर मनन करत असताना परमेश्वर त्याचं वचन म्हणतं की त्याला दीर्घायुष्य देऊन मी तृप्त करेन. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तृप्त करू इच्छितो. त्याच प्रकारे त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. परमेश्वरानं आमचं तारण केलं. प्रियांनो, त्याने आम्हाला आरोग्य दिलं, त्याने आम्हाला दीर्घायुष्य दिलं, आयुष्य दिलं की 2021 मध्ये आम्ही आहोत. प्रियांनो, 2021 मध्ये आम्ही आहोत. ही परमेश्वराची फार मोठी कृपा आमच्यावर आहे. प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानूया की देवानं हे नवीन वर्ष आम्हाला दिलं आहे. हे नवीन वर्ष आम्हाला दिलं आहे. या नवीन वर्षामध्ये आम्ही परमेश्वरासोबत चालूया आणि देवाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना आशीर्वादाचं असं जाऊ. देव तुमच्या सोबत आहे. देव तुमच्या सोबत आहे. परमेश्वर देवबाप तुम्हाला कदापि टाकणार नाही, सोडणार नाही. खातरी धन्य माझ किती तारक येशू मनमानी गौरवी दिव्य ही प्रचिती लाभली
आनंदे पूर्ण भरलो मी, दिव्य कृपा अद्भुत प्रीती लाभली धन्य ही प्रचिती, नित्याची आता हे स्तुती गान, गातो मी ख्रिस्ता त्राता नित्याची आता हे स्तुती गान, गातो मी ख्रिस्ता त्राता वारीस त्याचा मी हा सन्मान, जाणीवही देते समाधान, येईल भेटेल सत्वरी ही धन्य आशा मदंतरी, नित्याची आता हे स्तुती गान, गातो मी ख्रिस्ता त्राता महान, नित्याची आता हे स्तुती गान, गातो मी ख्रिस्ता त्राता महान. प्रियांनो, आजचं वचन तुम्ही ऐकलं. देवाने तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वाद दिला. प्रियांनो, तुम्ही आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा. ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही प्रत्येक जण परमेश्वरासोबत चालूया. तो आम्हाला कदापि टाकणार नाही, कदापि सोडणार नाही. 2020 मध्ये त्याने आम्हाला सांभाळलं प्रियांनो, आणि 2021 मध्ये तो आम्हाला सांभाळणार आहे, राखणार आहे. देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानू. ही प्रार्थना होत असताना आम्ही विश्वासानं देवाकडून सहाय्य मागू. आपण आपले डोळे मिटूया आणि देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, सूर्याच्या उगवती पासून मावळती पर्यंत तुझं एकट्याच नाव स्तवनीय आहे प्रभू. तू अद्भुत कार्य करतोस परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो, ह्या 2021 मध्ये आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात चालव प्रभू. प्रत्येकाला सांभाळ प्रभू. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात राख. आणि ह्या 2021 मध्ये प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात चालव. जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, अडचणी सापडलेले आहेत, समस्याचा सामना करत आहेत बाप्पा, त्या सर्वांसाठी तुझी कृपा तू दे. आम्ही प्रार्थना करत आहोत देव बाप्पा, विशेष प्रत्येकाचा या नवीन वर्षामध्ये तू मार्गदर्शक हो. तुझ्या वचनाच्या कुंपणात प्रत्येकाला तू स्थिर कर. ज्यांनी तुला मागितलं आहे प्रभू, त्या सर्वांना तुझी कृपा तू आज दे. आणि जे आजारी आहेत, खाटेवर आहेत बाप्पा, त्या सर्वांना आरोग्य दे. पवित्र बाप्पा, तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना तू आरोग्य लाभू दे प्रभू, की जे आजारी आहे. परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो, विशेष आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो. जे आमचे भाऊ बहिणी ही भक्ती पाहत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ज्यांनी भक्तीमध्ये भाग घेतला आहे, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी प्रार्थना मागितली आहे या नवीन वर्षामध्ये, त्या सर्वांचं तू सहाय्य कर. वचनाच्या कुंपणात चालव देवा. तुझी शांती प्रत्येकाला प्राप्त करून दे. प्रत्येकाच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून पुरव.
प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी शांती आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह लाभू दे. परमेश्वरा, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी आपलं अंतःकरण तुला समर्पित केलं आहे, त्यांना तुझ्या वचनाच्या कुंपणात चालव प्रभू. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकाच्या कामात, नोकरीत, धंद्यात, व्यवसायात, शेतीच्या कामात तू प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. प्रत्येकाच्या कुटुंबात पवित्र आत्म्याचा आनंद तू दे आणि प्रत्येकाच्या गरजा तुझ्या भांडारातून तू पुरव. परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो, या नवीन वर्षामध्ये प्रत्येकासोबत तू राहा. परमेश्वरा, प्रत्येकाला तुझी कृपा आणि आशीर्वाद लाभू दे. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, विशेष आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो. परमेश्वरा, ही जी सेवा तू या वर्षामध्ये चालू ठेवली आहेस, आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आमच्या मिरियम सोशल ट्रस्टच्या सर्व सेवेसाठी, जीजस चर्चच्या सर्व सेवेसाठी परमेश्वरा तुझ्याकडून सहाय्य मागतो. ज्या आमच्या मिनिस्ट्री आहेत परमेश्वरा, फलटण येथील आमच्या चर्चसाठी प्रभू आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे परमेश्वरा, ज्या आमच्या सेवा आहेत परमेश्वरा, त्या सर्व सेवा तू आशीर्वादित कर. पवित्र बाप्पा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची भक्ती आशीर्वादित केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवबाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत या नवीन वर्षामध्ये सर्व लहान थोरांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला